पण अधिकाऱ्यांना जर समजा सरकारच सांगत असेल की करून घ्यायचं नाही, तर तुम्ही अधिकाऱ्यांना काय दोष देणार? नाही, आता मला असं वाटतं की त्यांनी हा प्रश्न, विधानसभा अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनामध्ये ही गोष्ट मांडावी. उद्या लोकसभेचं अधिवेशन सुरू होईल त्यावेळेला मला असं वाटतं राष्ट्रवादीच्या खासदारांनी ते प्रश्न तिकडे उपस्थित करावेत. मला एवढंच फक्त परत सरते शेवटी म्हणायचंय, सरकारी दबावामुळे FIR जर नोंदवला जात नसेल, तेही अजित पवारांसारख्या व्यक्तीसाठी, तर याच्यात काय नेमकं काळबेरं आहे हे मला असं वाटतं सरकारला सांगावं तर लागेलच निश्चित. अजून सादर झालं नाही. तर त्याच्यामुळेच काय होतंय की त्या असल्या सर्व गोष्टींमुळे संशयाची भूतं नाचवली जात आहेत किंवा नाचत आहेत. आणि मग प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये जे शंका या ज्या निर्माण होत आहेत त्या सगळ्या याच गोष्टीमुळे होत आहेत. ठीक आहे. तेच बोलतोय ना, मला असं वाटतं 3 ठिकाणी त्यांनी केलं प्रयत्न, 3 ठिकाणी प्रयत्न केला आणि 3ही ठिकाणी जर समजा नकार दिला जात असेल तर मला असं वाटतं की त्या काय शासकीय ती जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेवरती दबाव आहे. आणि त्यातल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचं या गोष्टींबद्दल सुनेत्रा वहिनी बोलल्या पाहिजे. मुख्यमंत्री तर बोललेच पाहिजे, पण सुनेत्रा वहिनी देखील बोलल्या पाहिजे. अरे CBI चौकशा वगैरे त्या सगळ्या होत राहतील. एक FIR आहे ना फक्त, त्या FIR ला सरकार का घाबरतं? ते मी ऐकले होते ना, त्यांनी ज्यावेळेला प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यावेळेला ते आपण मुद्दे मांडले होते, मी सांगितले होते, मी ऐकले होते. टेक्निकल मला असं वाटतं ते बोलू शकतात जास्त. ठीक आहे. हे बस काय, मला आता इथे एक आलं होतं पण मी जाऊन देतो. थोडस ठाकरी भाषेत होतं त्याच्या प्रश्नावर. चला ना, बस ना आता. तर ब्लॅक बॉक्स संदर्भात अद्यापही कळालेलं नाहीये. DCPंनी FIR का दाखल करू दिली नाही असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. FIR ला सरकार नेमकं का घाबरतंय या संदर्भात सरकारनं उत्तर द्यायला हवं असंही राज ठाकरे यांनी म्हटलं. रोहित पवार यांनी 3 ठिकाणी तब्बल FIR दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना FIR दाखल करू दिली नाही असंही त्यांनी म्हटलं. आणि हा विषय अधिवेशनात त्यांनी मांडला असं देखील या दरम्यान राज ठाकरे म्हणाले.